की त्यांनी सुद्धा हे गुलाबपुष्प स्वीकारायचं आहे. योगेश दादा त्यांना ते देत आहेत. त्याचबरोबर दुसरे नार्वेकर दादा सुद्धा इथे आलेले आहेत. जयंत शेडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी ते द्यायचं आहे. साकेत स्पोर्ट मॅच जरा चालू नाही करायची आहे. तुमचा 12वा खेळाडू प्लीज. आणि खाली कोण आहे? साहिल मोगरकर आणि तेजस नार्वेकर ही सलाबीर जोडी खेळाकडच्या दिशेने इथे दाखल केली आहे. तेजस पहिला चेंडू अगदी हलक्यात खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे असेल पाहायचंय. चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. चेंडू या चालला असेल अगदी दणदणीत जमलेला हसवत फसवत 4 धावांसाठी इथे चालला असेल. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती अगदी मिड विकेट लिशनला एकदा इकडे ते एकदा तिकडे आणि खेळला फटका लाजबाब होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तैच करार धावली आहे. ज्यामुळे सुपर ट्रेंड अशी जाते फास्ट जसं धावत चाललाय. बुलेट ट्रेन जशी कामगिरी करते तशी तिथे केली जाते. 2 धावा बसूल केल्या जातील. या 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या स्कोर करवरती आपण 6. ही स्पर्धा आपण पाहतोय मानाची सन्मानाची प्रतिष्ठित स्पर्धा म्हणून ओळखले जाते. या स्पर्धेकडे अरंड विकेट नेक्स्ट बॉल कुठपेचा मोठा फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे दाखल. कोणत्याही प्रकारची करत नाहीये चूक. पहिला विकेटचं पतन पहिला मोरा इथे ठिपला गेलाय. पहिला विकेटचं पतन इथे घडला जातोय. 3 चेंडू फेस केले. 3 चेंडू फेस करत असताना 6 या धावसंख्येवरती पहिला धक्का. इथे संगमलकचे गौरीशंकर नार्वेकर यांचं आगमन झालेलं आहे की मी विश्वास दादा दळवी यांना विनंती करतो. संदीप दादा दळवी यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर संदीप दळवी हे सुद्धा वेळात वेळ काढून आलेले आहेत. नारेकर भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. त्यांचा मुलगा इथे संचित दळवी मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील यावेळी टाकलेला चेंडू लाजबाब इथे ठरत चाललं असेल. प्रत्येक मीडियम पेसर अरंड विकेट. लाजवाब टप्पा इथे अटेंड करायचा. जेलची संधी आहे. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे जरूर सदवणार आहे. विकेट टेकिंग शेतकऱ्याला इथे सुरुवात झालेली आहे. अभिच्या माध्यमातून काय झेल यावी पकडलाय.
जाऊया पुढे एकदा क्रीडांगणाच्या दिशेने. मोठं गोलंदाजी, मोठा पटका खेळायचा. एलबी साठी अपील आहे. अपील मध्ये उत्साह थोडासा कमी आहे. पंचांवरती नाहीये तिथे दबाव. म्हणजेच काय नेक्स्ट बॅटर सूरज नवीन बॅटर क्रीडांगणाच्या दिशेने दाखल झाला होता. पंचांचं षटक संपल्याचा इशारा येतोय. निर्णायक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये 7 धाबा इथे खर्च केल्या. या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपातले 1 धाब इथे वसुली केली जाते. टीमची टोटल धावसंख्या 7. यानंतर होणारा सामना वर्डेश्वर 11 वर्सेस आयडल वर्क्स 11. दोन्ही संघ विनंती करेन आपल्या प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्या टेक्निकल टीम पर्यंत अपडेट करा. पहिला पुकार दोन्ही संघांसाठी नितेश मांजरेकर गोलंदाजी मार्क करून टेनिस क्रिकेट मधील सर्वाधिक उभरता सितारा मंचूची ओळख राहिली आहे. या टेनिस क्रिकेट मध्ये आपल्या नावाचा अलेख या खेळाडूने उंचवण्याचा प्रयत्न वारंवारता केलाय. तोच इथे दाखल झाला असेल. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पाहतोय. त्यानंतर इस्ट्राईक खबर लॉंग ऑन. हे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. आणि एक स्क्वेअर लेग हा देखील एक 30 सर्कलच्या आतमध्ये वारंवारता अभि क्षेत्ररक्षकावरती नजर टाकतो. आयकॉन आहे अभि आणि अभिवरती सर्वांची नजर राहिली असेल. अभि नाही तो कभी नाही असं म्हटलंय ना. तो सभी आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. गोलंदाजी मार्क करून इथे दाखल केला जातोय. नितेश वरती इथे विश्वास दाखवलाय. नितेशचा पहिला चेंडू अराउंड विकेटने लाजवाब टप्पा इथे अटेंड केला जातोय. रब्बास इथे टो टार्गेट गोलंदाजी इथे करण्याचा प्रयत्न येते. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक एकदम इथे कंप्लीट केली जाते. आपण पाहतोय ही स्पर्धेचं आयोजन केलं गेलं म्हणजेच काय गावातील खेळाडूला संधी देण्याचा प्रयत्न आहे. कुठेतरी गावातील खेळाडू एका या ट्रॉफीमध्ये खेळताना युट्यूब लाईव्ह वरती खेळताना आपण पाहणार भेटणार आहेत. म्हणजेच काय हे खेळाडू देखील उद्याचं भविष्य या गावासाठी आपल्याला खेळताना पाहायला भेटणार आहेत. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8 या धावसंख्येवरती आहे. 8 धावा स्कोर कार्ड वरती पाहिले. त्याच्यात नंतरचा चेंडू या बी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आहे. हेलिकॉप्टर जरूर उडवलं जाते पण लँड होऊ शकत नाहीये. 1-1 2-2 धाबा वसूल करावे लागतात. ते 2 धाबा इथे मिळतील. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न ते केला गेला. तो ब्लॉकलचा चेंडू अगदी गोल बॅटने फिरवून करून काढायचा होता पण फिरवू शकला नाहीये. दुबरी अंकर मध्ये धावसंख्या चालली आहे. मास्टर बास्टर सचिन रमेश तेंडुलकर याच्या पाठीवरती असणारा अंकांचा खेळ म्हणजे तो जर्सी कार्ड वरती असणारा धावसंख्या टीमची टोटल 10 आपण पाहतोय. गोलंदाजी बार करून तेजस कशा प्रकारे करेल इथे किमया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. स्लोवर पाहिलं होतं अप्रतिम टप्पा इथे मेंटेन केला जातोय की पाहिलं होतं की फलंदाज थोडासा स्टेप आउट करून पुढे खेळण्याचा प्रयत्न करेल. आता मग ते चेंडू आणला आणि त्यानंतर थोडासा फिंगर रोल करत असताना चेंडू स्लो फेकला गेला. म्हणजेच काय स्लो चेंडू कुठेतरी फलंदाजासाठी घातक इथे बनत चालला असेल. टीमची टोटल धावसंख्या 10 वरती अभि आयकॉन आहे आणि वारंवार चर्चा केली जाते. चर्चेचं उदाहरण कोणाच्या नावावरती येणार. नंतर त्या चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू इथे अडवलाय. बॅकअप खूप महत्वाचं इथे ठरणार आहे कारण बॅकअप तुमच्यासाठी खूप महत्वाचं असतं. तर तुम्ही करू शकला नाही तर तुमचं बॅकअप हे करण्यासाठी ओळखला जातोय. आणि अभि हेच सांगतोय की या बॅकअपला या मित्रांनो. वेळ प्रत्येकाची येत असते कारण आयुष्यात जर वेळ जे शिकवते दुसरं कोणीच शिकवू शकत नाहीये. नंतर त्या चेंडू मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. हलक्यात ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. मनगळातली ताकद इथे दाखवली जाते. सिंगल वरती विश्वास इथे दाखवला जातोय. सिंगल वरती विश्वास काढून स्कोर कार्ड कुठेतरी हलता ठेवता डावण्याचा प्रयत्न आहे. वेळ प्रत्येकाची येत असते कारण पक्षी जिवंत पुढे किड्या मुंग्यांना खात असतो पण तोच पक्षी ज्यावेळी मरतो त्याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात. म्हणजेच काय वेळ प्रत्येकाची येत असते. प्रत्येकाने वेळेसाठी थांबलं पाहिजे. आता कोण थांबलंय आणि कोण देणार याचं उत्तर. नंतर त्या चेंडू आणि पुढे एकदा हलक्यात खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. क्षेत्ररक्षक एस्ट्रा कव्हर मधून पोहोचलाय. एका धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केले जाते. 2-2 धाबा इथे वसूल केल्या जात आहेत आणि षटक संपल्याचा इशारा इथे दिला जातोय. निर्णायक 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. टीमची टोटल धावसंख्या 14. 7.00च्या गतीने धावा बनवल्या गेल्या 14. लक्ष्मण कोलेकर यांच्याकडून मांजरेकर आणि ऋतिक मोरे यांना शुभेच्छा. तसेच या MPLच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा. धन्यवाद. नितेश मांजरेकर आपण आपल्या संघमालकाचा विश्वास सार्थ ठरवलेला आहे. आपण दमला त्याची जाणीव आम्हाला आहे परंतु अजून 3 षटकं
तुम्हाला मैदानात फिल्डिंग करायची आहे. पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया ओमकार यांचा. थँक्यू. अभि या स्पर्धेतील आयकॉन वरती दबाव असेल. आयकॉन म्हटलं की खूप दारमदार राहते. संघाचा मूर्ध कणा. आयकॉनचा पहिला चेंडू पाहायचं असेल फ्रम्बल बनलाय की काय. क्षेत्ररक्षक बनला गेला होता पण त्याचा सिग्नल येतोय. स्वेअर डिलिव्हरी येते असेल आणि खराब चेंडूने आपल्या गोलंदाजीला जर सुरुवात केली जाते. कुठेतरी म्हटलंय ना की अपयशी यशाची पहिली पायरी आहे. ती पहिली पायरी ओलांडण असताना येणाऱ्या चेंडूवरती समाधान करावं लागेल. पराक्रम करावा लागेल. कारण प्रत्येक दिवस हा इतिहास आणि रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी देत असतो. अभिचा नंतरचा चेंडू स्लोवर डिलिव्हरी ती ऑन केली गेली होती. यष्टिरक्षक चुकला असेल. मुकला जातोय. एका धावेसाठी गोलंदाजाला 7 ही अपेक्षित क्षेत्ररक्षक जे असते पण क्षेत्ररक्षक 7 इथे मिळत नसेल. आणि क्षेत्ररक्षक जर विचार टाकायला गेला तर ऑफसाईडला 4 लेग साईड 5 असे क्षेत्ररक्षक सजवले गेले. त्यातील बेलचे 5 खेळाडू आहेत. जे काही बेस आपले 5 खेळाडू आहेत ते बाउंड्री लाईन वरती उभे केले जातात. अभि आयकॉनने टाकलं चेंडूवरती. काय घडलं जातंय. क्षेत्ररक्षक तिथे येतील. त्यानंतरच्या 2 धावा. चुका इथे करून चालणार नाहीयेत. प्रत्येक चूक ही महाचूक ठरू शकते. विजय तर तेव्हाच होतो त्यांच्या स्वप्नामध्ये जाण होतीये. पंख असून चालत नाहीये. इरादे इथे तुम्हाला स्पष्ट करावे लागणार आहेत आणि इरादे स्पष्ट करावेच लागतील. कारण धावा आतापर्यंत कंजूसपणे खर्च केल्या जात आहेत. कंजूस धावा म्हणजेच काय गोलंदाजीने दाखवलेली आपली किमया आणि आपली जादू. भन्नाट शांतता. भन्नाट लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे. दूर नेला जातोय चेंडू म्हणजेच काय आउटस्विंग टाळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू पडला एका टप्प्यावरती आणि दिशा घेतोय दुसऱ्या टप्प्यावरती म्हणजेच काय आउटस्विंगची गोलंदाजी आहे. चेंडू पडल्यानंतर थोडस दूर नेला जातोय. फलंदाज बनलाय तिथे फ्लॉम्बल आला. मोठा फटका जरूर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. कंप्लीट करेल. झेल झेल झेल. वॉट अ कॅच. अप्रतिम झेल इथे पकडलाय. मंथनच्या पद्धतीतून कंप्लीट केला जाणारा झेल संपवला इथे समोरच्या बॅटमनचा खेळ. नाही चौकाराचे दार. कारण चेंडू ज्या ठिकाणी पडला तिथे स्टॉप झाला असेल. 2 धावा मिळते. षटक संपल्याचा इशारा. निर्णायक षटक इथे संपलं जाते. 3 षटकांचा खेळ इथे होतोय समाप्त. 3 षटकामागे धावा तब्बल बनवल्या गेल्यात. 20 धावा आतापर्यंत या षटकामागे 3 षटकामागे बनवल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा जाऊया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. धावसंख्या 20.
डीचे धन्यवाद डीचे थँक्यू डीचे सूरज आणि पहिला सूरज इथे ठरला अप्रतिम खेळ आपण पाहिलाय षटकार इथे खेचलाय वंडरफुल बॉय आणि वंडरफुल बॉय वरती आक्रमण इथे चढवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय एक शिक्षक वारंवार इथे फ्लॉम्बल बनतोय एक शिक्षक बदलला तरी तेच घडलंय जो ठेवला होता तरी तेच घडत चाललं असेल धावसंख्या टीमची टोटल 27 27 या धावसंख्येवरती दान पोहोचले असेल याची डोळा त्याची सोळा रेगलाय पहा महाकाळी प्रीमियर लीगचा हा महासोळा आहे टप्प्याचा बॉल बॅकफुट वरती जात असताना खेळीला फटका क्षेत्ररक्षक आहे ओ बाय गॉड यावी केली चूक तेलही गेलं तूपही गेलं हाती काय येणार यावी धुपाटनं झेल सोडलाय झेल जर कोणाचा सोडलाय जो आक्रमक आहे त्याचा झेल यावी सोडला जातोय मिळालेलं एक जीवदान मागच्या सामन्यामध्ये तो ठरला होता वर्चस्व जीवदान मिळाल्यानंतर कोणताही फलंदाज आक्रमक होणारच कारण मिळालेली संधी असते क्रीडांगणावरती जिवंतपणे राहण्याची धावा बनवल्या जातात टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 29-29 सूरज आपण गोलंदाजी मार्क पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथं शतक घेऊन दाखल झालंय गोलंदाजी ट्रॅकवर सूरज नंतरचा फटका पुढे इथे खेळला जातोय याबी झेल सोडला होता याचं उत्तर दिलं जातंय चेंडू याबी चालला असेल स्कोर लेगच्या क्षेत्ररक्षकाला बाय बाय स्लू करत अगदी वावराच्या बाहेर फेकून दिला जातोय सुपर डुपर होणारा सुपर 6 थँक्यू डीजे धावसंख्या 35 35 या धावसंख्येवरती दान पोहोचली आहे आक्रमण करायचं आहे शिक्षक पुढे इथे तिथे बनला फ्लॉम्बल चांगला लप्पा इथे अटेंड केला जातोय फक्त एक रितचा इशारा इथे दिला जातोय नंतर त्या चेंडू पुन्हा एकदा भिरकवून देण्याचा प्रयत्न लेफ्ट करण्याचा मारा इथे केला जातोय आता शिक्षक तिथे चांगलं बनतंय एकच धाव इथे अर्जित केली जाणार आहे एकच्या मदतीने षटक संपल्याचा इशारा इथे दिला जातोय एक धाव इथे अर्जित केली जाणार आहे एकच्या मदतीने धाव फलक टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 37 4 षटकांचा खेळ समाप्त असेल 4 षटकामागे धावा बनवल्या गेल्यात 2-3 गडी बाद होत असताना 37 चला अभि गोलंदाजी वरती दाखल झालाय पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने पावलं वळूया अनेक अतिथी मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उभे आहेत काही जण बसलेत त्यांना विनंती करेन जे उभे आहेत त्यांना विनंती करेन की आपण बसून स्थानापन्न नोंद घ्या या स्पर्धेचा आपण एक मुख्य भाग आहात पहिला चेंडू अगदी फलसुआ पद्धतीचा इथे टाकला जातोय पण आमच्याकडे वळती आणि व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय कानमध्ये ट्विस्ट इथे दाखल केलाय व्हाईट बॉलचा इशारा आहे धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचली असेल पहिल्या इनिंग मधलं अंतिम षटक म्हणजेच काय हा नंबरचं षटक आहे या षटकामागे जितक्या दाबा बनवल्या जाणार तितक्या डिपेंड करण्यासाठी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत म्हटलंय ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे यावेळी खेळीला फटका अलाउंड कार्पेटने क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल फक्त एकच धाव मिळेल एक धावेवरती विश्वास इथे दाखवला जातोय देवतारी त्याला कोण मारे आता कोण मारणार इथे कोण नाकवणार वर्चस्व आयकॉन तो आयकॉन एका साईडला अभि हा आयकॉन आहे आणि आयकॉन इथे सरस ठरणार का अभिचा नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता स्कोर लाईक पद्धतीने तारला जातोय चेंडू या चालला असेल सीमारेषा बॉर्डरच्या बाहेर येतोय दर्जेदार चौकार
थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. गोलंदाजीची बॅकअपवरची गोलंदाजी पाहिली आणि त्यानंतर बॅकफूटवरती अगदी स्कोअर लेग असेल आणि फाईन लेग हे एरियामध्ये फटकेबाजी केली जाते, कारण गोलंदाज कंजूस अशी गोलंदाजी करतोय. कोणत्या प्रकारची गती ते देत नाहीये. मीडियम पेसरचा नेक्स्ट बॉल यावरती पायावरती आहे. एलबीसाठी इथे खेळली अपील. अपील मध्ये उत्साह आहे. एका धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये प्रयत्न करत असताना धावचीची संधी आहे. रनआउट दिला जाणार आहे यावी. नक्कीच एक धाव इथे कंप्लीट असेल. एक धाव कंप्लीट. दुसरा धावचा प्रयत्न करत असताना धावचीची संधी. क्रिकेटवरील आत्महत्या, सुसाईड. चला धावसंख्या टीमची टोटल 44 वरती असेल. नंतरच्या चेंडूवरती 2 धाबा. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्लॉम्बल बनलाय. एकापेक्षा एक सरस ठरत चालले असतील. 2 धाबा इथे बसवली केल्या जात आहेत. 2च्या मध्ये धावसंख्या 46 अंकावरती जाऊन पोहोचली असेल. 46 धाबा आतापर्यंत आपण स्कोर कार्डवरती पाहतोय. अर्धशतक होत नाहीये. चौथं षटक सध्या, 5वं षटक सध्या मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना. या 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धाबा बनवाव्यात लागतील आणि नंतरच्या चेंडूवरती ब्रह्मास्त्रावरती उत्तर देणं गरजेचं आहे. या रडार मध्ये सापडलेला चेंडू हवाई सफर करत आला इथे. 70 षटकार, सर्वात लांबडा षटकार. 70 षटकार. थँक्यू. अभि गोलंदाजी मार्क करून उडतं विकेट. नेक्स्ट बॉल. पुढे एकदा रेडर मध्ये सापडला चेंडू. बॅटची हलकीची एज घेतल्यानंतर चेंडू चालला असेल. फांडले एरियामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जातो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. धावचीची संधी. अभिकडून झालेली ही चूक इथे ठरणार आहे. गंभीर चूक. पुढे एकदा प्रॉपिंग किसला. धोका धोका धोका. येस, या विधानाला आउट देण्यात जाणार आहे. 2 धाबा इथे कंप्लीट केले जाणार आहे. षटक संपल्याचे इशारा येत आहेत. 2 धाबा मिळतील आणि या 2 धाबांनंतर धावसंख्या टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तब्बल मोजली गेली आहे. 54 धाबा आणि 55 धाबांचं टार्गेट इथे विजयासाठी ठेवलं जात आहे. 55 धाबा इथे बनवल्या जाणार आहेत. नेक्स्ट मॅच नाडेकूळ केला जातोय. 55 धाबा या विजयासाठी बनवाव्या लागतील. 54 धाबा बनवल्या गेल्या. 30 चेंडू फेस केले आणि 55 धाबांचं टार्गेट इथे विजयासाठी ठेवलं जाते. वडेश्वर संघाने टॉसचा बॉस झालाय. डिसिजन अजूनपर्यंत पेंडिंग आहे.
54 धाबा झालेत आणि 55 धाबांचं लक्ष. साहिल प्रॉपिंग की सुरू आपण पाहतोय 9 विकेटला सूरज आणि गोलंदाजी मार खोलून इथे दाखल केला जातोय गोलंदाज. यावेळी आपण पाहतोय वर्चस्व ठरणारा गोलंदाज बाबा. पहिला चेंडू यशक शोधतोय, चेंडू कुठे गेलाय पण चेंडू तिथेच असेल. निर्धाव चेंडू आणि या खेळपट्टीचा जर विचार करायला गेला तर विकेट थोडीशी स्लो आहे. म्हणजेच काय चेंडू कमी गतीचा टाकला गेला तर फलंदाजाला सापडत नसेल. प्रॉपिंग की सोडून पुढे एकदा खेळण्यासाठी इथे सूरज दाखल असेल. सूरज नंतर त्या चेंडूवरती झेलची संधी बनली. स्कोले पंचाच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही येऊ शकला चेंडू पर्यंत. एक जीवदान नक्कीच मिळणार आहे. काही कालावरती चेंडू हवेमध्ये होता, हृदयाचे ठोके जरूर वाढले गेले होते आणि त्यानंतर मिळालेले हे जीवदान इथे वर्चस्व दाखवावं लागेल. कारण 54 धाबा पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्यात. 55 धाबांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय साकेत स्फोट करून आणि 55 धाबांचं लक्ष पार करत असताना कंजूस अशी गोलंदाजी तुम्हाला करणं गरजेचं आहे. तीच कंजूस गोलंदाजी या खेळपट्टीवरती जर तुम्ही कमी गतीचे चेंडू जर टाकलात तर नक्कीच सामन्याचा रिझल्ट तुमच्या बाजूने झुकणार आहे. जीवनात फुकट काहीच मिळत नसतं. स्वतः सावली देखील उन्हामध्ये उभं राहिल्यावरती तुम्हाला मिळते आणि ते आता दाखवावं लागेल कोण जिंकणार. नंतरच्या चेंडूवरती झेलचा प्रयत्न. येस इथे कम्प्लीट असेल झेल. स्वतःचं आयुष्य दुसऱ्यामध्ये दिलंय आणि आता तो आता तंबूच्या अस्त्राला चाललाय. गोल्डन डक बनलाय. गोल्डन डकचा शिकार सूरज. धुला डीजे. वैभव बडलोच्या स्वरूपामध्ये दाखल झालाय. गोल्डन डकचा शिकार सूरज हा आता तंबूच्या असराला जाऊन डगआउट मधला फॅन्सचा वारा खात बसलाय. आता वारा घालण्यासाठी फलंदाजी मार करून नक्कीच बॅटर इथे दाखल केला जातोय. वैभव इथे दाखल आहे. वैभवने पहिल्या चेंडूवरती डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना डेक तमाशा दैकवाला फटका इथे असेल. एक पाय ठेकला आणि बैठके शॉट इथे खेळला असेल. लाजो फटका आल्याला स्वागत केलंय आपल्या षटकराने. डीजे पहिला षटकार काय खेचलाय. एक पाय टेकला, बैठक ज्या प्रकारे मारावी त्या प्रकारचा फटका इथे होता. अगदी नजाकतवाला होता. षटकार आल्यानंतर वारंवार फील्ड पेस मध्ये ते चेंज केली जाणार आहे. लेगच्या दिशेने चाललेला चेंडू कारण वाऱ्याची दिशा त्याच साईडला आहे. अगदी सहज केलेला फटका, लांब गाठलेला फटका, लांब 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 धाबा इथे मिळाल्या. नंतरच्या चेंडूवरती अगदी सन्मानपूर्वक खेळून काढला जातोय. एकच धाब इथे मिळेल. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा डीप मध्ये इथे उभा केला जातो, त्यामुळे एकच धाब या चेंडूवरती मिळते. एकच्या मध्ये तरी टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल पोहोचली आहे 8 वरती. 8 डबांचा जर विचार करायला गेला तर रवींद्र जडेजा याच्या पाठीवरती असणारा अंकांचा खेळ. भारतात अष्टपैलू, त्यानंतर केला फटका, हुक केलाय, बुक केलाय, विकेट साठी होता पण सोडलाय तिथे झेल. आता चुका करून चालणार नाहीयेत ना मुन्ना ना. अशा चुका आता करून चालणार नाहीयेत तुला. षटक संपल्याचा इशारा इथे दिला जातोय. षटक संपते. एक गडी बाद. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल 10 पोहोचली असेल. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. या 2च्या मदतीने षटक संपुष्टात येते. षटक संपल्यानंतर टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 10. 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 45 रनची आवश्यकता असेल.
संदेश भूतलावून गोलंदाजी मार्क. स्ट्रायकिंग एंड भरती वैभव आहे. थोडस वैभव आपण पाहायचंय खेळी कशा प्रकारे खेळीला साजेदी खेळी करेल का. दुसऱ्या साईडून कशा प्रकारची गोलंदाजी इथे केली जाणार आपण पाहतोय. महाकाळी प्रीमियर लीग पर्व पहिले MPL चे थरार. भन्नाट शांतता आहे आणि भन्नाट शांततेचं कारण चाललेल्या क्रीडांगणामध्ये घमासून युद्ध आहे. कारण युद्ध करावं लागतं क्रिकेटवरती कोणी नसतं. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की सक्के भाव एकमेकांच्या विरोधात खेळले. तिथे नक्कीच मोठ्याचं वर्चस्व राहिलं होतं. सक्का भाव पक्का बैल इथे ठरला होता. काय फलंदाजी केली होती. अतिशय सुंदर खेळ इथे खेळला जातोय आणि खेळ करावं लागेल. एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही. एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाहीये. सूर्य सूर्याच्या जागेवरती असतो. चंद्र चंद्राच्या जागेवरती असतो. वेळ मात्र प्रत्येकाची यावी लागते आणि आलेली वेळ यावी पाहायचं असेल. 2 धाबा तेच सरळपैकी रनआउटची संधी असेल पण सुरक्षित इथे आपल्या प्रॉपिंग चीज वरती पुढे एकदा चालला असेल वैभव. 2 धाबा मिळत आहेत. कंजूस गोलंदाजी कारण वैभवच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर वैभवला ते जखडून ठेवलं जाते कारण तो चेंडू थोडासा तेज सरळ हाताळला होता आणि त्यानंतरचे चेंडू थोडेसे कमी गतीचे इथे हाताळले जात आहेत. वारंवार तर एक्झिबिशन चेंडूवरती खेळले जाते. नंतरचा चेंडू अगदी खेळला जातोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक. नक्कीच खूप बॅकअप याबी खूप महत्वाचं ठरलं. 2 धाबा इथे वसूल केल्या जात आहेत. क्रिकेट म्हणजे काय मी माझ्या परिभाषेत सांगेन. षटकार चौकार मारणं म्हणजे क्रिकेटचा खेळ नाही आहे. सिंगल डबल चालवणं म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. चेंडू आणि फळीचा खेळ चालणं म्हणजे क्रिकेट आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आहे आणि हाच क्रिकेटचा खेळ आपण महाकाळी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. 2 धाबा वसूल केल्या जात आहेत आणि 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 14 वरती असेल. नंतर त्या चेंडू रडार मध्ये सापडलेला चेंडू प्रेक्षक गॅलरी मध्ये प्रेक्षकांना हाय हॅलो आणि फॉलो करणारा फटका येतोय 6 धाब्यांचा. 6 धाबा मिळत आहेत आणि 6च्या मदतीने धावसंख्या 20. डीचे धावसंख्या 20. 55 धाबांचा पाठलाग करायचा आहे. नंतरचा फटका हिस्सा खबरमध्ये कोणी क्षेत्ररक्षक नसेल ना लोणार दिल्याबरोबर चेंडू ट्रॅपल होईल. एक धाबी ते बसवली केली जाते. अजून या षटकातील निर्णायक काही महत्वाच्या चेंडूचा खेळ इथे शिल्लक राहिला. या महत्वाच्या चेंडूवरती धाबा बनवणं गरजेचं आहे आणि या महत्वाच्या चेंडूवरती तुम्हाला धाबा बनवणं गरजेचं असेल. आयुष्यावरती स्वतःवरती विश्वास येते ठेवा कारण विश्वास हा खूप महत्वाचा असतो आणि तोच विश्वास दाखवावा लागेल. आयुष्यात ठाम राहायला शिका. निर्णय चुकला म्हणून हरकत नाहीये. पुढा यशाच्या दिशेने सुरुवात करायची आहे. नंतर त्या चेंडूवरती मोठा प्रयत्न कॉटेड बॉलची संधी आहे. झेल इथे कंप्लीट केला जाणार आहे. चांगला झेल इथे स्वतःच्याच गोलंदाजीवरती पकडला जातोय. निर्णायक 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकामागे धाबा तब्बल बनवल्या गेल्या आहेत. टीमची टोटल धावसंख्या 21. 10.50च्या सरासरीने धाबा बनवल्या जात आहेत. 21 धाबा. अकुटप्याचा बॉल शॉर्ट ऑफ द डे जरूर सदवला जातोय. चेंडू चालला असेल
शॉर्ट ऑफ द डे इथे सजवला जातो अकुट टप्प्याच्या बॉल वरती अकुट फटका 6 धाब्यांसाठी. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पंच 1 मिनिट थांबा, पंच 1 मिनिट थांबायचं असेल. लेट्स प्ले पंच. चला 27-27. अकुट टप्प्याचा बॉल पुढे एकदा पाहायचं होतं. या बी चांगला लेंथ वरती आहे. थोडेसे चेंडू अकुट टप्प्यावरती अगदी अर्ध्या पीस वरती आपटला जाणारा चेंडू आहे. काराखाली आणि तिकीट मारा आडू करून जाणारे हे चेंडू असतील, पण फलंदाज देखील त्या ताकदीचा आहे. नंतर त्या चेंडू पाहिलं होतं लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा होता. पंच नक्कीच आमच्यापर्यंत वळतील की काय पाहायचंय. चेंडू कुठून गेलाय, कसा गेलाय हे पंच आमच्यापर्यंत सांगणार असतील. 2 धाबा तर या चेंडूवरती बसूल तर केल्या गेल्यात. लेग बाईचा इशारा इथे दिला जातोय. 29 29 वरती 55 धाबांचा पाठलाग करायचा आहे. निम्म्याहून सफर आता पार केले गेले. 15 चेंडू आणि 26 रनची आवश्यकता. सर हा चेंडू टारलाय. क्षेत्ररक्षक असेल, कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये, कारण माहिती आहे क्रिकेटवरील प्रत्येक चूक ही चूक ठरू शकते. एकच धाबी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या टीमची टोटल स्कोर वरती 30 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. उलट्या गणिताचा खेळ, वजाबाकीचा खेळ इथे सुरुवात झाली आहे. हा क्रिकेट खेळ असा आहे, तुम्हाला वजाबाकीचा खेळ आणि बेरीजांचा खेळ पाहतोय. अकुट टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय जरूर आहे क्षेत्ररक्षक. आणि कॉटन बॉल मध्ये काय घडलंय? कॉपिंग इथे घडली होती की काय? चूक झाली आहे इथे. प्रॉपिंग किसला होता धक्का. नॉर्थ सेक्टरचा फलंदाजाचं लक्ष नव्हतं. नक्कीच जरूर एक धाव इथे बनली गेली असती, स्ट्राईक रोटेट झाली असती. कुठेतरी नाही होऊ शकत आहे क्रिकेटवरती, नाही होऊ शकत. आज करू उद्या करू हे क्रिकेटवरती महत्त्वाचं नसतं. जे काही करायचंय ते तुम्हाला ज्या ज्या वेळी संधी दिली जाते त्या वेळी करणं गरजेचं असेल. अकुट टप्प्याचा बॉल पुढे एकदा मोठा फटका. या झेलची संधी आहे. 4 क्षेत्ररक्षक येत आहे. 4 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडलेला हा चेंडू बनबाऊन्स अडवल्यानंतर 2 धाबा असेल. चान्स मिळाला तो क्रॅप करा. तो भले क्षेत्ररक्षक असेल, गोलंदाजीचा असेल, पण चान्स तुला क्रॅप करणं गरजेचं असेल. षटक संपते. निर्णायक षटक संपल्यानंतर टीमची टोटल धावसंख्या 32. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 23 रनची आवश्यकता असेल. रिक्वायर्ड रन रेट 11.50 ची सरासरी तुम्हाला आखणं गरजेचं असेल. हे आखणं गरजेचं असेल. सामना टाय झाला तर काय, याचं उत्तर यावे असेल. कंपल्सरी चेस करावे लागणार. या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे 23 धाबा तुम्हाला पूर्णपणे बनवाव्यात लागणार असतील. तोपर्यंत पुढे एकदा दाबूया सुबोध संगीत डीजेच्या दुनियेत. थँक्यू डीजे. राजेंद्र नार्वेकर गोलंदाजी मार करून इथे दाखल झालाय. आणि महत्वाचं शतक बाबा या नावाने ओळखला जातो. टोपण नाव. 2020 मधील 19वे शतक, वन डे मधील 49वे आणि या 5 षटकामागील दुसऱ्या इनिंग मधलं हे शतक खूप महत्वाचं आहे. या षटकामागे किती धाबा डिपेंड केल्या जाणार आहे, किती धाबा आपल्या पुढच्या गोलंदाजाला वापरण्यासाठी दिल्या जाणार आहेत, हीच एक ओळख राहिली या षटकाची. बाबाच्या पहिल्या चेंडूवरती काय घडलंय? चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही पोचू शकलाय तिथे. नक्कीच धावा बचवली केल्या जाणार आहेत.
आणि वैभव हा सामना जिंकणार की काय आपल्या षटकासाठी, याचं उत्तर द्यावं लागेल. ज्या ज्या वेळी प्रश्न विचारले गेले त्याचं उत्तर खेळांगणामध्ये असतं. आणि वैभवकडे शांत असेल, शांत बसून निरीक्षण करायचं. योग्य टप्प्यामध्ये कार्यक्रम करण्याचा प्रयत्न यावेळी केला जातोय. चेंडू फरार 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 4 धावांसाठी इथे पाठवून दिला जातोय. अगदी सरळ बॅटने खेळला फटका, कोणत्या प्रकारचं एक्झिबिशन नाहीये. चेंडू पाठवला दिला जातोय 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. अडतीस धाबा स्कूटरवरती उभारल्या गेले आहेत. उलट्या गणिताचा खेळ ही खूप महत्वाची ठरली आहे. माकई प्रीमियर लीग 2-5 यावी खेळला फटका, अतिशय सुंदर. झेल झेल खेळला नाहीये, कंप्लीट करणं गरजेचं होतं. एकातून एक्झिबिशन करण्याचा प्रयत्न, पण चेंडू यावी चालला असेल. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या 44, 9 चेंडू आणि 11 रनची आवश्यकता आहे. हा जर झेल इथे पकडला गेला असताना नक्कीच बेस्ट क्षेत्ररक्षकाच्या ट्रॉफीवरती या गोलंदाजाचा आणि क्षेत्ररक्षकाची किमया राहिली असती. कोणाचा झेल कसा पकडला, कसा गेला असता हे नाव मला टाकावं लागलं असं, पण झेल होऊ शकला नाही आहे. क्षेत्ररक्षक देखील होता, किंमत दाखवायची होती पण हिंमत थोडीशी हरली गेली आहे. निर्धाव चेंडू आलेत. वारंवारता सन्नता, शांतता शांतता. भन्नाट खेळ आहे, भन्नाट आहे. अपेक्षित उंची, अपेक्षित लांबी, जरूर भन्नाटाट 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 फटकार यावे खेळला जातोय. चेंडू चालला असेल 6 धावांसाठी. आलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 50. थँक्यू डीचे. सामना जिंकण्यासाठी 5 रनची आवश्यकता. हाताची 5 बोटे एकत्र केल्यावरती जशी मूठ तयार होते तसा सामना वैभव आपल्या खिशामध्ये आणणार की काय. येणार चेंडूवरती लो फुल टॉस, अगदी भिरकावून दिला जातोय. चेंडू चालला असेल, पंचाचा सिग्नल येतोय 4 धावांसाठी. चौकाराची बोलीभाषा बोललाय, बोलबाला बोल बॉल बोललाय यावी चौकाराची बोलीभाषा. सामना जिंकण्यासाठी, रिझल्ट बदलण्यासाठी अजूनही एका विनिंग रनची आवश्यकता असेल आणि हाफ सेंचुरीसाठी 3 रनची आवश्यकता होती. पण आता सध्या 9 सेकंड वरती असेल, आता काहीच करू शकत नाहीये कारण 1च रन आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 1 रनची आवश्यकता. सहा चेंडू 1 रनची आवश्यकता. काय घडणार. 6 चेंडू, कोणती रणनीती इथे मात्र आखली जाणार आहे. येणाऱ्या 6 चेंडू वरती कोणता फटका इथे चॉईस केला जाणार. 6 चेंडू आणि 1 रनची आवश्यकता असताना अगदी सिंगल अटेम्प्ट केला फटका आणि पहिला दम दाखवणारा विजय इथे साजरा केला जातोय. अतिशय सुंदर. धन्यवाद डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅट मधून आपण अप्रतिम षटकाराची बोलीभाषा पाहिली होती, तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय वैभव. 17 चेंडू आणि 47 धावांची ज्याची खेळी आपण पाहिली होती, तो वैभव या ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. याच्या बॅट मधून 5 उत्तुंग षटकार, 270च्या स्ट्राईक रेटने ज्याने फलंदाजी केली होती, तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.